जगात अब्जाधीशांची संख्या वाढण्यासोबत सुपर बिलियनियरची नवी श्रेणी समोर आली आहे। यात अशा अब्जाधीशांचा समावेश केला आहे ज्यांची एकूण संपत्ती 4.35 लाख कोटी रुपये अर्थात $50 अब्ज किंवा त्यापेक्षा जास्त आहे। यात भारतात अब्जाधीश मुकेश अंबानी, गौतम अदानींसह जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग, वॉरेन बफेट यांच्यासारख्या लोकांचा समावेश आहे। वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार या यादीत 24 सुपर बिलियनियरचा समावेश आहे। त्यातील 16 सेंटी बिलियनियर आहेत। त्यांची संपत्ती 8.71 लाख कोटी अर्थात $100 अब्ज वा त्यापेक्षा जास्त आहे। यात टेस्ला, स्पेसएक्स आणि न्यूरालिंक सारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क टॉपवर आहेत, म्हणजे ते सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत। त्यांची संपत्ती एका सरासरी अमेरिकी कुटुंबाच्या संपत्तीपेक्षा 20 लाख पट जास्त आहे। या वृत्तानुसार सुपर बिलियनियरच्या वाढत्या संख्येनं लक्झरी बाजाराला प्रोत्साहन दिलं। या लोकांकडे जगभरातील कोट्यावधी डॉलरच्या महागड्या मालमत्ता आहेत। न्यूयॉर्क, मियामी, लॉस एंजेलिस यासारख्या शहरात त्यांच्यासाठी विशेष रूपात बांधलेल्या लक्झरी अपार्टमेंट आणि घरांच्या विक्रीत तेजी आली आहे। तज्ज्ञांनुसार हा ट्रेंड दर्शवतो की श्रीमंत आणि गरिबातील दरी वाढली आहे। अमेरिकेत सर्वात श्रीमंत 1% लोक देशाच्या एकूण संपत्तीच्या 30% वाटा बाळगतात। हा 1980च्या दशकाच्या तुलनेत खूप जास्त आहे। आधीच्या तुलनेत सध्याच्या अब्जाधीशांची संपत्ती काही वर्षात अनेक पट वाढली आहे। उदाहरणार्थ मस्क आणि बेझोस यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षात अब्जावधी डॉलर्सचा चढ उतार पाहायला मिळाला।